एका बाजूला शहरात प्रदूषण इतकं वाढलं आहे की लोक फक्त श्वास घेतल्याने मरत आहेत आणि दुसऱ्या बाजूला शहरांची फुफ्फुसं समजली जाणारी जंगल तोडण्याचे आदेश हे सरकार आणि न्यायालय पास करत आहेत। रात्रीतून हजारो झाडे तोडली जात आहेत आणि आपण सरकारला दोष देऊ लागतो, पण इथे खेळ काही वेगळाच आहे। इतिहासाच्या पानांवरती नजर टाकली तर 18व्या शतकात ईस्ट इंडिया कंपनी फक्त व्यापार करण्यासाठी भारतात आली होती, पण त्यांचं प्रॉफिट नफा इतका मोठा झाला होता की राजांपेक्षाही ईस्ट इंडिया कंपनी ताकदवान झाली होती। मग त्यांनी आपल्या मर्जीनुसार नियम कायदे बदलले, लगान कर ठरवले आणि संपूर्ण देशाची साधन संपत्ती आपली जहागिरीप्रमाणे त्यांनी वापरली। पण आज 200 वर्षानंतर खरंच काही बदललंय का? आजही मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट लॉबी इतके ताकदवान आहे की त्या काही मिनिटात टेंडर आणि पॉलिसी बदलू शकतात। मग ते एअरपोर्टचा निलाव असो, डिफेन्स डील असो किंवा मेडिसिनसाठी पर्वते जमिनी अधिग्रहण करणे असो, जेव्हा प्रॉफिट हा मानवी आयुष्यापेक्षा आणि निसर्गापेक्षा मोठा होतो तेव्हा समजून घ्या की आपण लोकशाहीमध्ये नाही तर कॉर्पोरेट शाहीमध्ये जगत आहोत। आज भारताची हवा जगातील सर्वात विषारी बनली आहे, पण तरीही जंगलतोड गरजेची आहे मानली जात आहेत, कारण मोठ्या साहेबाचा प्रॉफिट थांबायला नको। जर तुम्हाला वाटत असेल की भारत ईस्ट इंडिया कंपनीचं फक्त नाव बदललंय, काम नाही, तर हा व्हिडिओ त्या मित्राला पाठवा जो अजूनही सांगतो की सगळं ठीक आहे। लक्षात ठेवा, इतिहास तेव्हाच पुन्हा घडतो जेव्हा समजूतदार लोक गप्प बसण्याची भूमिका निवडतात। या विषयावरती कोणीही व्हिडिओ बनवणार नाही। सपोर्ट करण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।